हॅलो एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रिसेंटली मी एकदा हॉस्पिटलला गेले होते, व्हिजिट केलेलं होतं आणि जनरल वार्डमध्ये भरपूर पेशंट होते, ते म्हणजे डेंग्यूचे. एकदम म्हणजे पाहून एकदम शॉक झाले की एवढे पेशंट कसे का वाढलेत. म्हटलं चला एक अवेअरनेससाठी इन्फॉर्मेशन घेऊन येऊया तुमच्याकरिता. डेंग्यू ही माहिती लिहिलेली आहे डॉक्टर अजय मोहन यांनी एम्समधून. MBBS आहे, जनरल फिजिशियन, 4 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. सारांश तुम्हाला सांगते आहे की डेंग्यू हा एक प्रकारचा विषाणूजन्य रोग असून तो डासांद्वारे पसरतो. असे 4 प्रकारचे विषाणू आहेत जे आजारास कारणीभूत आहे. त्यापैकी कुठल्याही एकाने होऊ शकतो. एकदा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा डेंग्यू विषाणूचा संसर्ग झाल्यास त्या विशिष्ट प्रकारासाठी आजीवन प्रतिकारक क्षमता व इतर प्रकारांसाठी अल्पकाळ जवळजवळ 2 वर्ष आंशिक प्रतिकार क्षमता विकसित होते. परंतु अंततः त्या व्यक्तीला सर्व 4 प्रजातीचे संक्रमण होऊ शकते. प्रादुर्भावाच्या काळात कोणतेही एक किंवा अनेक प्रकारचे सर्व प्रकारचे डेंग्यू विषाणू परिभ्रमण करू शकतात. एंडी इजिप्ती डासाने डेंग्यू विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे प्रसारित केला जातो. संक्रमित व्यक्तीच्या शरीरावर रक्त शोषताना डास स्वतः विषाणूग्रस्त होतो. डेंग्यू लक्षणामध्ये अचानक उच्च ताप येणे, तीव्र डोकं दुखणे, मळमळ आणि डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधे दुखणे, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे आणि त्वचेवर पुरळ येणे याचा समावेश होतो. ताप आणि इतर लक्षण जवळजवळ 1 आठवडे टिकतात, परंतु त्यानंतर येणारा अशक्तपणा आणि भूक कमी होणे अनेक आठवडे टिकू शकते. डेंग्यू तापावर सध्या कोणतेही विशिष्ट विषाणूरोधक उपचार उपलब्ध नाही. तापावरील औषधांच्या वापरासह द्रव्य पुनर्स्थापना करून अंथरुणावर विश्रांती करण्याचा सल्ला दिला जातो. रक्तस्रावासह होणारा डेंग्यूचा ताप उपचार न केल्यास डेंग्यू शॉक सिंड्रोममध्ये रूपांतरित होतो. ही अतिशय गंभीर परिस्थिती आहे. तर आपण या लेखमध्ये जाणून घेणार आहोत सिम्पटम्स ऑफ डेंग्यू, ट्रीटमेंट ऑफ डेंग्यू. चला, डेंग्यूची लक्षणे काय आहे. ठीक आहे. डेंग्यू ताप आलेली व्यक्ती सहसा नुकतीच अशा ठिकाणी गेलेली असते जिथे हा आजार स्थानिक आहे किंवा तिथे राहणाऱ्या या व्यक्तीला भेटलेली असते. डेंग्यूसोबत खालील चिन्हे लक्षणे दिसतात. अचानक ताप येणे 40 डिग्री सेल्सिअस अँड 104 डिग्री फॅरेनहाइट आणि तापमानात सातत्य असते किंवा ते पाठीवरील पिशवी प्रारूप असते. 4थ्या किंवा 5व्या दिवशी अवकाश घेऊन तो पुन्हा वाढतो. ताप सामान्यतः 7 ते 8 दिवस टिकतो. डोकं प्रचंड दुखतं, मळमळ होते, उलट्या होतात, सांधे दुखतात, स्नायूंतील वेदना आणि डोळ्यांच्या मागे वेदना होते. अशक्तपणा म्हणजेच तुम्हाला माहिती आहे विकनेस, चवीच्या संवेदनामध्ये बदल आणि भूक होणे. ठीक आहे, भूक हरवते आपली, त्याला ॲनोरेक्झिया म्हणतात. घसे दुखतात आपल्या, ग्रंथीवर आणि लसिका देठांवर सूज येते है ना. पहिल्या 2 दिवसात निरोगी त्वचा पूर्णपणे नाहीशी होऊन तिची जागा पुरळ घेते, जी मडकट स्नायूंच्या पुरळ सदृश्य असते. 3ऱ्या ते 5व्या दिवसापासून सपाट लालसर चट्टे येण्यास प्रारंभ होते. या चट्ट्यांवर लहान एकमेकांना जुडलेले फोड येतात, जे दाबल्यावर फुटून पांढरे होतात, जे सामान्यतः धडावर विकसित होतात व शरीराच्या इतर भागावर पसरतात. फक्त हातांचे व पायांचे तळवे वाचतात. पुरळ येण्याची सुरुवात सहसा शरीराचे तापमान कमी होण्याशी संबंधित असते. पुरळाचे छोटे तुकडे होऊन ते गळून पडतात किंवा लहान लालसर डागांमध्ये बदलतात. रक्तस्रावांमुळे, ज्याला पेटेशिया म्हणतात. हिरड्यामध्ये रक्तस्राव होणे, नाकातून रक्तस्राव होणे, मासिक पाळी दरम्यान असामान्यपणे रक्तस्राव होणे आणि मूत्रात रक्त येणे यासारख्या सौम्य रक्तस्रावाची लक्षणे दिसतात. संक्रमित डासाने एखाद्या व्यक्तीत विषाणूचा प्रसार केल्यावर अंदाजे 4 ते 10 दिवसाच्या उष्मयानंतर 2 ते 7 दिवसात लक्षणे प्रबळ होतात. तीव्र डेंग्यू एक गंभीर समस्या आहे जी घातक असू शकते. प्राथमिक लक्षणे दिसून झाल्यानंतर 3 ते 7 दिवसांनी डेंग्यू तीव्र होतो. शरीराचे तापमान कमी 38 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यास सावधगिरीची चिन्हे म्हणून खालील लक्षणे आहे.
सततच्या उलट्या होणे, रक्ताच्या उलट्या होणे, जलद श्वसन किंवा श्वास घेण्यात अडचणी येणे, हिरड्यांमध्ये रक्तस्राव होणे, पोटात तीव्र वेदना होणे, थकवा येणे, अस्वस्थता येणे. डेंग्यू हा धक्का विकार होणे. ठीक आहे. डेंग्यू शॉक सिंड्रोम. डेंग्यू तापातील ही एक गंभीर समस्या आहे. डेंग्यू विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला वेगवेगळ्या डेंग्यू विषाणूचा आणखी एक संसर्ग झाल्यास परिणाम म्हणून ही लक्षणे दिसतात. परिणामी डेंग्यू धक्का विकाराचा विकास होऊन इतर अनेक अवयवांनी कार्य बंद होतात, जे घातक ठरते. रोगमुक्तीचा कालावधी बराच मोठा असून त्याला 2 आठवडे लागू शकतात. लक्षणे कमी झाल्यानंतर ही व्यक्ती दीर्घ काळापर्यंत अशक्त असते आणि तिला गळून गेल्यासारखे वाटते. सो आता आपण बघणार आहोत ट्रीटमेंट ऑफ डेंग्यू. डेंग्यूचा जे आहे डेंग्यूचा उपचार. आजपर्यंत डेंग्यू तापावर कोणतेही विशिष्ट विषाणूरोधक उपचार केले गेले नाहीत. हा रोग सामान्यतः स्वतःच शांत होतो. तथापि लक्षणांच्या तीव्रतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी, ती कमी करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे आणि जीवनशैली सुधारणे आवश्यक आहे. डेंग्यू विषाणूग्रस्त क्षेत्रातून परतल्यानंतर 2 आठवड्याच्या आत आपल्याला ताप किंवा फ्लूसारखी लक्षणे दिसल्यास आपण आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच जर आपण डेंग्यू पसरलेल्या भागात असला तर तुमच्यात डेंग्यू सदृश्य लक्षणे असल्या डॉक्टरकडे त्वरित जा. पुरेशी प्रमाणात द्रव्ये घ्यावीत, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही आणि कमतरता येणार नाही. ताप कमी करण्यासाठीची औषधे काळजीपूर्वक घ्या आणि विश्रांती करणे आवश्यक आहे. तापातून बरे होण्यासाठी ॲसिटामिनोफेनचा वापर केला जाऊ शकतो. डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय डेंग्यूमध्ये वेदनानाशक जसे की ॲस्पिरिन किंवा कॉर्टिकोस्टिरॉइड्स घेऊ नये. त्वचेची पुरळे कॅलमाइन लेपन लावून सुधारू शकतात. जे रुग्ण सुधारतात त्यांना बाह्य रुग्ण व्यवस्थेमध्ये ठेवून त्यांच्यावर देखरेख ठेवली जाते. खालील घटना घडल्यास रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला जातो, जसे की सतत उलटीमध्ये रक्त येणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, श्वासाची गती वाढवणे, हिरड्यांमधून रक्तस्राव होणे, पोटात तीव्र वेदना होणे, तीव्र थकवा आणि अस्वस्थता वाटत असल्यास. जीवनशैलीचे व्यवस्थापन. डेंग्यू ताप असलेल्या लोकांना त्यांच्या जीवनशैलीकडे थोडे काही बदल करावे लागतील. हे आहेत: रुग्ण फक्त द्रव पदार्थ घेण्यास सक्षम असेल तर ORS म्हणजेच की ओरल रिहायड्रेशन सोल्युशन पाजा. फळाचे रस पाजा. पुरेशी विश्रांती घ्यावी. थकवा आणि अशक्त आणणाऱ्या शारीरिक क्रिया टाळा. इतर प्रकारच्या डेंग्यू विषाणूंनी बाकीचे संसर्ग टाळण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केलेल्या मच्छरदाण्याचा वापर करा. घरात तसेच घराबाहेर डास मारणारी साधने उदाहरणार्थ रिपेलंट आणि कीटकनाशके वापरा. सो ही माहिती थोडी हार्ड होती, समजायला कठीण होती, कारण की हा प्रत्यक्ष लेख डॉक्टरने लिहिलेला असून हा मराठीमध्ये कन्वर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मी तुमच्यासमोर अगदी साधी आणि सिंपल आणि सोपी समजणार अशी माहिती घेऊन येणार. तोपर्यंत काळजी घ्या आणि एक उपाय तुम्हाला सांगते आहे. जर मच्छर खूप असतील तर कडुलिंबाचा पाला ला जाळून त्याचा धुवा तुमच्या घरामध्ये तुम्ही करू शकता. आम्ही असं गावी करत होतो, आताही इकडे करतो. फरक पडतो. आणि मेन म्हणजे जिथे काही वॉटर तुमचं जमा झालेलं असेल, सांडपाणी घाणपाणी असेल आजूबाजूला, तर ते तुम्ही क्लीन करा. घरात स्वच्छता राखा, जेणेकरून मच्छर क्रिएट होणार नाही आणि आपल्याला चावणार नाही आहे. किंवा रात्री झोपताना ओडोमास लावून झोपा. असं खूप सारे आपण डेंग्यू ती बिमारी ॲक्च्युली खरोखरच खूपच घातक आहे, कोरोनासारखं. यस, विकनेसपणा आणि बिलकुल, कारण मी स्वतः प्रत्यक्ष पेशंटला ऑब्झर्व केलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते आहे. सो दिस इज ऑल अबाउट डेंग्यू गाईज. तर होप सो. काळजी घ्या सर्वजण. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि यस, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.